नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 16 मधील श्लोक 18 ते 22 पाहणार आहोत. श्लोक 18 पाहूया. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. अहंकारम म्हणजे मिथ्या अहंकार, दर्पम म्हणजे गर्व, संश्रिताः म्हणजे आश्रय घेऊन, अभ्यसूयका म्हणजे द्वेष करणारे. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या अर्थाने धर्माची निंदा करतात. आता आसुरी मनुष्य भगवंताच्या श्रेष्ठतेला विरोध करतो, तो शास्त्राचाही द्वेष करतो. हे तो त्याच्या प्राप्त झालेल्या तथाकथित प्रतिष्ठेमुळे आणि धनसंचय असल्यामुळे करतो. पण त्याला माहित नसते की वर्तमान जीवन म्हणजे पुढील जन्माची तयारी आहे. यामुळे तो स्वतःच्या तसेच इतरांच्याही शरीराची हिंसाच करतो आणि अज्ञान असल्यामुळे भगवंताच्या नियंत्रणाची पर्वा करत नाही. आपल्या इतके बल, सामर्थ्य किंवा धन इतर कुणाकडेही नाही असे वाटत असल्यामुळे तो वाटेल तसे वागतो. त्याच्या इंद्रिय तृप्तीच्या आड येणारा कोणीही शत्रू असेल तर त्या शत्रूला स्वबळावर नष्ट करायच्या योजना तो आखतो आणि हे सर्व तो आसुरी प्रवृत्ती असल्यामुळे करतो. आता श्लोक 19 पाहूया. तानहं द्विषताः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभानां सुरीष्वेव योनिषु. द्विषता म्हणजे द्वेषी, क्रूरान म्हणजे क्रूर, क्षिप्रामी म्हणजे मी घालतो. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनी टाकीत असतो. भगवान सांगतायत. या श्लोकात सांगितले आहे की विशिष्ट जीवाला विशिष्ट देह प्रदान करणे हे परमेश्वराच्या अखत्यारीनुसार घडते. त्यामुळे आसुरी वृत्ती व्यक्तीचा पुनर्जन्म त्याच्या स्वतःच्या निर्णयावर अवलंबून नसून भगवंताच्या इच्छेवर अवलंबून असतो. भौतिक प्रकृतीमध्ये आपल्याला विविध योनी आढळतात, जसे की पशु, कृमी, मनुष्य. या सर्व दैवी शक्ती दैवी योजनेनुसार होते. परंतु असुराच्या बाबतीत त्यांना चिरकाल असुरांच्या योनीमध्ये ठेवले जाते. त्यामुळे ते द्वेषी आणि नराधमच राहतात. अशा आसुरी योनीतील लोक हे सदैव कामुक, हिंसक, द्वेषी आणि अपवित्रच राहतात. आता श्लोक 20 पाहूया. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्येव कौन्तेय ततो यान्त्यधमागतिम्. आपन्ना म्हणजे प्राप्त करून, जन्मनी जन्मनी म्हणजे जन्म जन्मांतरात. हे कौंतेया, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाहीत. हळूहळू ते अत्यंत अधमगतीला प्राप्त होतात. आता पहा, खरं तर भगवंत हे परम कृपाळू आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की असुरांच्या बाबतीत ते कधीच भगवंत कृपाळू नसतात बरं का. त्यांना जन्मोजन्मी आसुरी योनीमध्येच ठेवले जाते. त्यांचे निरंतर अधःपतन होते.
अशामुळे त्यांना शेवटी कुत्रा, मांजर, डुक्कर इत्यादी योनी प्राप्त होतात. त्यांना भगवंत कृपा प्राप्त होण्याची संधीच नसते. पण भगवंत त्यांना नंतर त्यांचा वध करतात आणि तो त्यांच्या चांगल्यासाठीच असतो. भगवंत ज्याचा वध करतात तो मुक्त होतो, कारण ते भगवंताच्या हातून मरण पावलेले. आता इतिहासाचे उदाहरण आपण घेऊ शकतो. इतिहासामध्ये रावण, कंस, हिरण्यकश्यपू ही आसुरांचीच उदाहरणे आहेत, नाही का? त्यासाठी भगवंतांनी विविध अवतार धारण केले आणि त्यांचे वध केले. भगवंतांकडून मारले जाण्याचे भाग्य त्यांना लाभले, त्याच्यावर भगवंताची कृपाच होते. आता श्लोक 21 पाहूया. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेत्रयं त्यजेत. त्रिविधम म्हणजे 3 प्रकारचे. त्यजेत म्हणजे मनुष्याने त्याग केला पाहिजे. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. काम, क्रोध, लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. आता आसुरी जीवनाचा आरंभ कसा होतो हे या ठिकाणी सांगितले. मनुष्य कामवासना तृप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा कामाची तृप्ती होत नाही तेव्हा क्रोध आणि लोभ उत्पन्न होतो. ज्या बुद्धिमान मनुष्याला आसुरी योनी प्राप्त करायची नाही त्याने या शत्रूंचा म्हणजे काम, क्रोध, लोभ या शत्रूंचा त्याग केला पाहिजे, कारण हे शत्रू इतक्या थरापर्यंत नाश करू शकतात की त्याला पुन्हा भावबंधनातून मुक्त होण्याचा संभव नसतो. आता श्लोक 22 पाहूया. एतैर्विमुक्त कौन्तेय तमोद्वारे स्त्रिभिर्नराः आचरत्यात्मना श्रेयस्ततो याति परां गतिं. विमुक्त म्हणजे मुक्त होऊन, तमाद्वारे म्हणजे अज्ञानाच्या द्वारापासून. हे कौंतेय, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. आता काम, क्रोध, लोभ हे मनुष्य जीवनाचे शत्रू आहेत. मनुष्याने त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. जितका तो त्याच्यापासून मुक्त होतो तितके त्याचे जीवन शुद्ध होते व तो हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन केल्याने मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत उन्नत होऊ शकतो. त्यानंतर त्याला मोक्षप्राप्ती होते, यात मुळीच शंका नाही. तर मंडळी, काम, क्रोध, लोभ, मोह यावर नियंत्रण का करावे, कसे करावे हे सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.